नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी प्राध्यापक जाधव केवी. विषय इतिहास. आपण प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणातील पहिला जो भाग आहे त्यामध्ये मराठ्यांचे वसाहतवादी विरोधी धोरण, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, त्यानंतर पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये असणारा संबंध, त्यानंतर डच आणि मराठे यांच्यामध्ये असणारा संबंध, त्यानंतर फ्रेंच आणि मराठे यांच्यामध्ये असणारा संबंध याची माहिती पाहिलेली होती. पाठीमागच्या भागामध्ये मराठे आणि इंग्रज किंवा ब्रिटिश यांच्यामध्ये कसा संघर्ष झाला त्याची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली होती. त्यामध्ये पहिला भाग आपण अफझल खान जहाज प्रकरण म्हणजे अफझल खान जहाज प्रकरणातून मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये कसा संघर्ष झाला याची माहिती पाहिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका. या पन्हाळगडा वेढ्याच्या वेळी आदिलशहाला इंग्रजांनी मदत केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज अधिकाऱ्यांना अटक केलेली होती. त्यानंतर या अटक केलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रत्यक्ष इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जे 12 जून 1674 साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आले आणि या भेटीमध्ये इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये तह झाला. या तहाची माहिती आपण पाहिली. त्याचप्रमाणे या तहानंतरही मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष सुरूच राहिलेला आपणाला दिसून येतो. आता त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे इंग्रजांचा शिरकाव. जे मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये इंग्रजांनी आपली सत्ता कशी स्थापन केली याची थोडक्यात माहिती आपणाला पाहिजे आहे. तर अफझल खान प्रकरणातून प्रत्यक्ष इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर प्रत्यक्षात छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपणाला दिसून येतो. म्हणजे छत्रपती शाहू राजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे हे मराठ्यांचे पेशवे बनले. आता हे पेशवेपद मिळविण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली. आता नानासाहेब पेशव्यांनी पेशवेपद मिळविण्यासाठी इंग्रजांची मदत घेतल्यामुळं प्रत्यक्ष इंग्रजांचा मराठ्यांच्या राज्यकारभारामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे द्वितीय चिरंजीव म्हणजे दुसरे चिरंजीव किंवा दुसरा मुलगा थोरले माधवराव हे मराठ्यांचे पेशवे बनले. परंतु याच कालखंडात नानासाहेब पेशवे यांचे चुलते रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांना पेशवेपद हवे होतं. आता थोरले माधवराव मराठ्यांचे पेशवे बनले, परंतु नानासाहेब पेशव्यांचे चुलते
रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांना मराठ्यांचं पेशवेपद हवं होतं. म्हणून राघोबा दादांनी पेशवेपद मिळविण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. तर आपणाला इतिहासामध्ये माहीतच असेल की राघोबा दादा यांनी पेशवेपद मिळविण्यासाठी एक कट कारस्थान रचलेलं होतं. त्या कट कारस्थानालाच आपण बारभाईचं कारस्थान म्हणतो. जे राघोबा दादांनी पेशवेपद मिळविण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. इंग्रजांच्या मदतीने एक कट कारस्थान रचून नारायणराव पेशव्यांना पदावरून दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राघोबा दादांनी पेशवेपद मिळविण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. त्यातूनच इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. तर याच कालखंडामध्ये इंग्रजांनी प्रत्यक्ष मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये प्रवेश केला. इंग्रजांनी नारायणराव पेशव्यांच्या ताब्यात असलेले ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी हे जिंकण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे इंग्रजांनी पेशव्यांच्या मदतीनेच मराठ्यांच्या स्वराज्यातील असलेली जी ठाणी होती त्यामध्ये वसई असेल, ठाणे असेल, विजयदुर्ग असेल, रत्नागिरी असेल या परिसरामध्ये आक्रमण करून तो प्रदेश जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे इंग्रजांनी दिल्ली आणि बंगाल हाही प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला. जे अशा प्रकारे पेशव्यांच्या काळातच म्हणजे नारायणराव पेशव्यांच्या काळातच इंग्रजांचा मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये प्रवेश झाला किंवा शिरकाव झाला असं आपणाला दिसून येतं. म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या काळात राघोबा दादांनी पेशवेपद मिळविण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. त्यामुळं इंग्रजांना प्रत्यक्ष मराठ्यांच्या स्वराज्यात हस्तक्षेप किंवा शिरकाव करण्यास मदत झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमण करून मराठ्यांच्या स्वराज्यातील अनेक ठिकाणं जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. आता याच कालखंडामध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये एक महत्त्वाचा तह झालेला आहे. तो तह म्हणजे वडगावचा तह. आता आपण जर पाहिलं तर व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांना साष्टी हे बेट व कोकणचा परिसर आपल्या ताब्यात असावा असं वाटत होतं. कारण या कोकणच्या परिसरातूनच समुद्रामार्गे व्यापार करणं शक्य होतं किंवा व्यापार करावा लागत होता. त्यामुळं साष्टी हे बेट आणि कोकणचा परिसर आपल्या ताब्यात असावा असं इंग्रजांना वाटत होतं. त्यासाठी इंग्रजांनी मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये आक्रमण करून साष्टी हे बेट तसेच कोकणचा परिसर आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यातूनच मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष झाला. या संघर्षाच्या वेळी जे वडगाव या ठिकाणी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये युद्ध झालं. या इंग्रज मराठा पहिल्या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला. त्यामुळं मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये वडगावचा तह झाला. म्हणजे वडगावच्या तहाने इंग्रज आणि मराठा यांच्यातील पहिलं युद्ध संपुष्टात आलं. म्हणजे इंग्रजांनी साष्टी हे बेट आणि कोकणचा परिसर जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यातूनच इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये युद्ध झालं. वडगाव या ठिकाणी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये पहिलं युद्ध झालं. या पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि या युद्धानंतर इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये वडगावचा तह झाला. आता वडगावच्या तहानंतरही इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपणाला दिसून येतो. जे वडगावच्या युद्धामध्ये जे इंग्रज मराठा पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला, तरीसुद्धा पुढील कालखंडामध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपणाला दिसून येतो. आता त्यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे इंग्रज मराठा दुसरे युद्ध. आता इंग्रज मराठा दुसरे युद्ध का घडून आलं, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की मराठ्यांचा कारभारी म्हणजे पेशव्यांचा कारभारी नाना फडणवीस यांनी इंग्रजांचा पराभव करण्यासाठी एक चतुसंघ निर्माण केला. जे 4 इंग्रजांच्या विरोधकांना एकत्र केलं. त्यामध्ये नागपूरकर भोसले, निजाम, हैदर आणि स्वतः नाना फडणवीस या चौघांनी मिळून एक चतुसंघ निर्माण केला की या चतुसंघाच्या माध्यमातून इंग्रजांचा पराभव करणे हा त्यांचा मुख्य हेतू किंवा उद्देश होता. परंतु याच कालखंडात इंग्रजांनी या चतुसंघातील निजामाला आपल्या बाजूला वळवलं. त्यामुळं इंग्रजांची बाजू भक्कम झाली. आता भारतावर म्हणजेच हिंदुस्थानवर आपली सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणं गरजेचं होतं, हे असं इंग्रजांचं मत होतं. जे इंग्रजांना माहीत होतं की जर आपणाला हिंदुस्थानामध्ये आपली सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव करणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीनेच मराठ्यांचा पराभव करण्यासाठी इंग्रजांनी या चतुसंघातील निजामाला आपल्या बाजूस वळवलं. त्यामुळे मराठ्यांची बाजू कमकुवत झाली. त्याचप्रमाणे याच कालखंडामध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. याच वेळी फुटून गेलेल्या निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी मराठ्यांनी निजामावरती आक्रमण केलं आणि खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. आता खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव झाला. कालांतरानं नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव पेशवा हा मराठ्यांचा पेशवा बनला. तर याच कालखंडामध्ये दुसरा बाजीराव पेशवा व यशवंतराव होळकर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, वैर निर्माण झालं. म्हणजे दुसरा बाजीराव पेशवा आणि यशवंतराव होळकर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, वैर निर्माण झालं. त्यामुळं यशवंतराव होळकर आणि दुसऱ्या बाजीराव यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. याच वेळी यशवंतराव होळकरांनी आपल्या सैन्यासह पुण्यावर आक्रमण केलं. यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने यशवंतराव होळकरांच्या आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली, इंग्रजांचा आश्रय घेतला. इंग्रजांच्या आश्रयानंतर दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. या वसईच्या तहानंतर इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याला मदत केली.
त्यातूनच इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं. जे इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये 1803 साली दुसरं युद्ध झालं. या दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. या लढाईच्या वेळी मराठ्यांच्या छावणीत एक इंग्रज अधिकारी होता. या इंग्रज अधिकाऱ्याने किंवा वकिलाने मराठ्यांची युद्धनीती कशी आहे या युद्धनीतीचा पूर्ण अभ्यास केला. म्हणजे मराठ्यांची जी युद्धनीती आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी युद्धनीती आहे त्या युद्धनीतीला आपण गनिमी कावा म्हणतो. तर गनिमी कावा म्हणजे काय, तर शत्रू बेसावध असताना लपून छपून अचानक हल्ला करणे याला आपण गनिमी कावा म्हणतो. आणि हीच मराठ्यांची जी युद्धनीती होती या युद्धनीतीचा मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने अभ्यास केला. आणि या अभ्यासाच्या जोरावरच ब्रिटिश किंवा इंग्रज अधिकारी लॉर्ड वेलस्लीने इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव केला. त्यानंतर असाच मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष सुरूच राहिला. त्यामुळं 1817 साली इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये तिसरं युद्ध झालं. या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. त्यानंतर 1818 साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याला किंवा पेशव्याचा पराभव केला आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याला वार्षिक तनखा देऊन, वार्षिक तनखा म्हणजे वार्षिक पगार देऊन कानपूरजवळील बिठूर या ठिकाणी पाठवलं. जे अशा प्रकारे इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठी सत्तेचा शेवट झाला. तर अशा प्रकारे इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणावरून वेगवेगळ्या घटनावरून संघर्ष झाला. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज किंवा पेशवे कार्यक्षम होते तोपर्यंत मराठ्यांची सत्ता टिकून राहिली. परंतु अनेक कारणामुळं इंग्रजांचा मराठ्यांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप झाला आणि या हस्तक्षेपामुळंच शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामध्ये मराठी सत्तेचा शेवट झाला आणि इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन केली. तर हा भाग पाहिला. तर यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपणाला पाहायचा आहे. तो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.